दररोज खारघर रेल्वे स्टेशनवर स्थित असलेले NMMTचे बस स्थानक हे बस प्रवाशांसाठी एक डोकेदुखी ठरलेले आहे। वेळेवर बस नाही, बस आल्यास कर्मचारी नाही, ड्रायव्हर आणि कंडक्टर जेवायला गेल्यामुळे बस उपलब्ध नाही, अशा अनेक समस्यांमुळे तळोजा फेज 1, फेज 2 व RAFच्या दिशेने जाणाऱ्या बस प्रवाशांचे रोज अत्यंत हाल होत असतात। या बस प्रवाशांचा विषय आणि तक्रारी समजण्यासाठी शिवसेना पनवेल पक्षाचे श्री मंगेश रानडे, महानगर संघटक शिवसेना पनवेल, श्री इफ्तियाज शेख, शहर संघटक खारघर, श्री मुनाफ अमीराली, विभाग प्रमुख व सौ निखत यांनी आज बस प्रवाशांसोबत विचारपूस केल्या असता या प्रचंड समस्यांची वाचा फुटली। NMMTच्या बस अधिकाऱ्यांशी आक्रमकपणे बैठक घेऊन तसेच लवकरात लवकर NMMT बरोबर उच्चस्तरीय बैठक लावून प्रवाशांना दिलासा मिळण्याचा शिवसेना पक्षाने सर्व प्रवाशांना आश्वासित केले आहे। इथे पण लाईन आहे। तुम्ही तळोजा फेज 1 फेज 2 मध्ये हा विषय ची गाडी आहे, पूर्ण लाईन पाहताय तुम्ही। किती एक तास काय करायचं, आजच्या नंतर वेगळी सिस्टम आहे। आणि NMMTचे लोक काय म्हणतात, आपला टाइम झाल्याशिवाय आम्ही काय बोलत नाही, त्यामुळे शांत आहे। आणि आता मी त्यांचे टाइम बसेस पण पाहिले, पाऊण तास 50 मिनिटांनंतर बस सोडतात इकडे। त्यांच्या ऍक्च्युली 20 मिनिटं किंवा 30 मिनिटात बस सुटली पाहिजे, पण ती 20 मिनिटं सुटत नाही। टाइम टेबल 15 मिनिटाचं दिलेलं आहे त्यांनी। नाही, टाइम टेबल आमचं असं काही नाही म्हणतात। आज त्यांची सगळ्यांची त्यांची नावं घेतलेली आहेत, त्याबाबत पुढच्या NMMT मध्ये आमची मीटिंग आहे। बस पण थांबत नाही, पॅसेंजरला हात केला तरी थांबत नाही। माझं 4-5 वेळा असं झालं, आम्ही स्टॉपवर थांबलो आणि बस पण थांबत नाही। लोक 43 मध्ये मला 2 वेळा असं झालं, 43 ला चढताना काय असतं नाही करत, त्यांचं सांगताना शेड्यूल असतं की 20 मिनिटात बस आहे, 15 मिनिटात आहेत, पण काढताना ते पाऊण तास लावतात आणि रूडली बोलतात, खूप रूडली बोलतात। आणि इतकंच काय की मारामारी करायला येतात, कॉलर पकडतात, प्रवाशांशी मिसबिहेव करतात।